हे बघा आता आपल्याला मोदक करायचे. आता गणपतीसाठी आपल्याला मोदक करायचे. हे बघा मोदक कसे, खोबऱ्याचे मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी. कसे बनवायचे तुम्हाला मी दाखवते. असं खोबरं किसून घ्यायचं, जपून घ्यायचं जरासं, नाही तर हाताला घ्याल किसणी ते करून. तसं काय नाही, रेडीमेड बी आणता येते. किसून घ्यायचं मस्त पद्धतशीर. आपल्याला याच्यामध्ये आता साखर टाकायची मोदकासाठी. ही वेलची पावडर आहे, वेलची पावडर टाकायची थोडी. हे सगळं मिश्रण करून घ्यायचं आपल्याला. आता ही कशी एकदम पद्धतशीर मिक्स झालेली. तुम्हाला दळून घ्यायची असेल दळून घेऊ शकताय साखर. मी तर जाड टाकलेली, मी काही दळून नाही घेतली. तयार झालेलं आहे मटेरियल. आता आपल्याला याच्यासाठी पीठ तयार करायचं आहे. हे पीठ आता मी थोडंसं याचं घेतलं आहे, गव्हाचं आहे, थोडासा मैदा आहे आणि थोडंसं नॉर्मल हे घेतलं मीठ. आपल्याला आता हे मळून घ्यायचे. मळून घ्यायचं एकदम. जास्त नरम बी नाही, जास्त घट्ट बी नाही, एकदम याच्यासारखं मळून घ्यायचं. आपण पुरणाच्या पोळ्यांना मळतो ना, असंच पीठ मळून घ्यायचं. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे थोडासा पिठाला. असं मळून चोळून घ्यायचं एकदम. मळून घेतलं तर मोदक बी छान लागत आहे. पोळे बनवायचे असे अगोदर आणि मग त्याच्यामध्ये हे भरायचं पुरण, हे सारण भरायचं. असे करून घ्यायचे. एकदम अशी वाटी बनवून घ्यायची त्याची. जाड बी नाही ठेवायचं, पातळ करायचं मस्त, म्हणजे छान लागतो एकदम खायला. गणपतीला बी आवडतो. तर ही झाली वाटी तयार आपली. आपल्याला आता हे भरायचे. हा आपल्याला तळहातावर धरायचा आणि एकदम असा आकार बनवायचा त्याचा. साशा पक्षीबारी बनतो आकार त्याचा. हे बघा. आपल्याला आता हे मोदक तळायचे.
तुम्हाला तळून दाखवते मोदक कसे तळायचे. एकदम म्हणजे असे तेल तापलं का मग एक 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 सोडत राहायचं आपल्याला. तेल तापाय ठेवलंय आता मी तापाय ठेवलंय. आता हे तेल थोडंसं तापलं का मग आपल्याला एक एक टाकायचं आहे. खोबरं आणि साखर, किसून घेतलेलं खोबरं, साखर आणि विलायचीची पावडर आपण टाकली. त्याच्यामध्ये आपण एक मोदक बनवले. ते आता एकदम खरपूस भुजून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला नसलं किसता येत खोबरं तर रेडीमेड बी भेटतंय बारीक खोबरं, ते बी आणलं. त्याच्यामध्ये बारीक साखर टाकायची, दळलेली साखर राहते पिठी साखर दुकानातली, ती टाकायची आणि त्याच्यात वेलची पावडर टाकून द्यायची. ते बी छान होते. मी हातावर बनवले. तुम्हाला 600 बाजारात 600 भेटा, त्या 600 मी बनवू शकते तुम्ही. मी हातावर बनवले असे एकदम असे धरून एकदम असा धरायचा, असा असं करायचं. एकदम आकार त्याचा एकदम भारी बनतो असा हातावर धरल्यावर. हे बघा आता हे तेल तापलंय. आपल्याला हा एक एक सोडायचा आहे. टाकताना थोडं जपून टाकायचं, नाही तर मोदक राहतील. मोदकच्या ठिकाणी गेला हात पोळून. कडक तेलामध्ये टाकले आपण. कडक तेलामध्ये टाकले. आपल्याला आता थोडी गॅस बारीक करायची. तळून एकदम बारीक म्हणजे पीठ राहत नाही त्याला. एकदम खरपूस तळा ते. कमी याच्यावर तळले ना आपण एकदम म्हणजे एकदम करंज्यांसारखे खरपूस तळा ते, म्हणजे खायला बी चांगले लागतात. मी आता हे मोदक बनवले हाताने. हे काय साशाने नाही बनवले, हाताने बनवले. हे आता तुम्ही खाऊन बघा मला कसे झाले ते. याच्यामध्ये सांगा. याच्यामध्ये आपण खोबरं, किसलेलं खोबरं, विलायची आणि साखर, जाड साखर वापरली आणि मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ. या 2-4 वस्तू आपण वापरल्या. मला कशी आवडली तर मला सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तोपर्यंत नमस्कार. वाह 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 वाह, मोदक बनाए, बहुत भारी बहुत भारी. इसमें क्या क्या डाला हुआ है? खोबरा, चीनी, हाँ, और नमक और मैदा और आटा. खा लिया. वाह वाह वाह, बहुत भारी. गुड, बहुत मज़ा आ गया. बहुत भारी. गुड. अभी गणेश चतुर्थी आ रही है. गणेश चतुर्थी तो अभी गणपति बप्पा को देने का. हाँ, उस टाइम पे अच्छा बनाना एकदम पेस्ट में ऐसा ही होना.
गुड. ओके.